आपल्यासोबत बोलण्यासाठी सुप्रिया सुळे त्यांच्याकडे आपण थेट जाऊया। सुप्रियाताई, आपण बघतो विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर यश मिळालेलं आहे। तुमची पहिली प्रतिक्रिया काय? सुप्रियाताई, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश मिळालेलं आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया काय? का होईना भारत सरकारने निर्णय घेतला, त्याचं मी मनापासून स्वागत करते। पण ह्याच्यात सगळ्याचं क्रेडिट ही जी युवा पिढीने जी नवीन क्रांती केली आहे आणि अतिशय शांतपणाने हसत खेळत ज्या पद्धतीने त्यांनी आंदोलन केलं, त्याला मी मानाचा मुजरा करते आणि मला त्यांचा सार्थ अभिमान आहे। बरं सुप्रियाताई, तुम्ही स्वतः या विद्यार्थ्यांची भेट घेतली होती, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन आलेला होतात। आंदोलनाची भाषा आता बदलली आहे का? नव्या पद्धतीचं आंदोलन होतंय का देशभरात? एक तर आदरणीय पवार साहेब आणि आम्ही दोनदा जाऊन आले जंतर मंतरला आणि आदरणीय पवार साहेब या देशाचे पहिले मोठे नेत्यांपैकी होते जे स्वतः जंतर मंतरला गेले। बरं, आपण पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया। मात्र आताच्या क्षणाची मोठी बातमी आपण बघतो, शिक्षण मंत्री प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये मोठं उत्साहाचं वातावरण बघायला मिळतंय। देशभरात जल्लोष केला जातोय। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर मोठा उत्साह आणि आनंद या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये बघायला मिळतो। तो ये संविधान की, इस लोकतंत्र की, ये युवाओं का पावर है और हम सरकार में, प्रशासन में सारे लोगों को बोल देना चाहते हैं, डू नॉट मेस विद द यंग जनरेशन। हमारा ताकत है, ये हमारा यूनिटी ताकत है। हिंदू मुस्लिम राजनीति छोड़ दीजिए। आपको चेतावनी है, एक इंसान का यहाँ पे इस्तीफा हुआ है। अगर आपने अपनी गंदी राजनीति नहीं छोड़ी, जवाबदेही और ट्रांसपेरेंसी में नहीं लाया, तो हम लोग किसी का रेजिग्नेशन नहीं छोड़ेंगे। तो बहुत बड़ी जीत है, संविधान जीता है, युवा जीते हैं, ये देश जीता है। जीत है, इस देश के युवाओं की जीत है, इस देश के फ्यूचर की जीत है, ये इस देश के आम आदमी की जीत है। जिन लोगों ने इस देश में लोकतंत्र खत्म कर दिया था, लोकतंत्र में सवाल पूछने को गुनाह मान लिया था, आज उन लोगों से हमने अपना देश वापस ले लिया है। अभी सिर्फ शुरुआत हुई है, हम अपनी पूरी देश की शिक्षा व्यवस्था को बदलेंगे। हमें बहुत खुशी है, आज वो 21 परिवार जिन्होंने अपनों को खो दिया, आज हम उन्हें याद कर रहे हैं। ये सिर्फ शुरुआत है और आगे बहुत लड़ाई लड़नी बाकी है। हमारी तीनों डिमांड मान लीजिए, रिटर्न में हम घर चले जाएंगे। हमने देश भर में शांति कैंडल मार्च निकालने के लिए रिक्वेस्ट की है। शाम को 6 बजे पूरे देश में हर कोई कैंडल मार्च निकाले। इतिहास ने फिर एक बार सिखा दिया, जब जब इस देश के युवाओं ने हाथ में कमान थमी है, जीत युवाओं की हुई है। हम सब ने देखा जिस तरह से युवा एजुकेशन मिनिस्टर के इस्तीफे के लिए लड़ाई लड़ रहे थे और आज एजुकेशन मिनिस्टर का इस्तीफा हो गया है। ये आपकी जीत है। मैं सबसे कहना चाहूंगी कि एजुकेशन सिस्टम के सुधार के लिए, हम निर्धार करने के लिए आइए हम सब लोग 4 बजे जो है बांद्रा के बैंड स्टैंड के जो है एमबी थिएटर है, वहां पे मिलते हैं और साथ में वापस एक बार निर्धार करते हैं कि इस देश के संविधान को बचाने के लिए, शिक्षा को बचाने के लिए साथ में मिलके राष्ट्रगान गाएंगे और साथ में लड़ाई करेंगे। धन्यवाद। तर आपण बघतो देशभरामध्ये या सगळ्या आंदोलनानंतर, विद्यार्थ्यांच्या या आंदोलनानंतर मोठा जल्लोष केला जातो। शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा तर जंतर मंतरवरची आपण सगळी दृश्य बघतोय। तरुणाई अजून सुद्धा मोठ्या संख्येने जंतर मंतरवरती आपल्याला बघायला मिळते। जे मागचं महिनाभर आंदोलन सुरू होतं, त्यानंतर आज या लढ्याला, या आंदोलनाला यश आलं आणि त्यानंतर तरुणाईमधून, सगळ्या जेनझीमधून मोठा आनंद साजरा केला जातोय। तिरंगे फडकवले जात आहेत। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरती तरुणाई ठाम होती आणि महिनाभर हे आंदोलन चाललं आणि अखेर आज धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर तरुणाईमध्ये मोठा उत्साह, मोठा जल्लोष बघायला मिळतोय। ही फक्त सुरुवात झालेली आहे असं तरुणाईने मत मांडलेलं आहे आणि इथून पुढे सुद्धा अजून काही नंबर लागतील असा इशारा देखील दिलेला आहे। अजून अशी आंदोलनं केली जातील असं सुद्धा सांगितलेलं आहे। त्यामुळे विद्यार्थी आंदोलनाला मोठं यश आलेलं आपण बघतोय। दिल्लीमध्ये जल्लोष केला जातोय। या आंदोलनात जर आपण बघितलं तर
तरुणाची जी भाषा होती ती वेगळी होती. नव्या पद्धतीचं आंदोलन यावेळेला करण्यात आलं. आम्हाला भाषण नको, उत्तर द्या, आश्वासन नको, ॲक्शन दाखवा, शांत बसायला सांगू नका, आम्ही प्रश्न विचारणार, अशी भूमिका सगळी तरुणाईची होती. आणि या आंदोलनाला अखेर महिनाभरानंतर मोठं यश आलेलं आपण बघायला मिळतोय. सोनम वांगचुक यांनी सुद्धा उपोषण केलं आणि यानंतर ही जी सगळी धुरा जी होती ती अभिजित दिपके यांनी सांभाळलेली होती आणि अखेर या आंदोलनाला मोठं यश मिळालेलं आहे. या विद्यार्थी आंदोलनानंतर, या यशानंतर मोठा उत्साह दिल्लीमध्ये बघायला मिळतोय. देशभरामध्ये मोठा उत्साह विद्यार्थ्यांमध्ये बघायला मिळतोय. मीम्स असतील, कार्टून्स असतील, फ्लॅशमॉब असेल, असं अनोखं आंदोलन आपण महिनाभर बघितलेलं आहे. जेन्झीचं अनोखं आंदोलन म्हणून देशभरामध्ये या आंदोलनाची चर्चा झाली आणि अखेर या आंदोलनाला आज मोठं यश आलेलं आहे. आम्ही प्रश्न विचारणार, आम्हाला आश्वासन नको, ॲक्शन दाखवा, आम्हाला भाषणं नको, उत्तर द्या, अशा पद्धतीची भूमिका या आंदोलकांची होती. आणि या सगळ्या 30 ते 35 दिवसाच्या आंदोलनानंतर मोठं यश या विद्यार्थ्यांना मिळालेलं आपण बघतोय. जंतर मंतरवरची आपण सगळी दृश्य बघतोय. अजूनसुद्धा मोठी गर्दी आपल्याला बघायला मिळते. शांततेचं आवाहन स्टेजवरून करण्यात आलं, मात्र मोठा जल्लोष अजूनसुद्धा आपल्याला दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती सध्या बघायला मिळतोय. मीम्स असतील, कार्टून्स असतील, फ्लॅशमॉब किंवा पोस्टर्स, असा अनोख्या पद्धतीचं आंदोलन आपण बघितलं. सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हिडिओज या आंदोलनाचे व्हायरल झालेले आपण बघितलं. आणि आता या सगळ्या आंदोलनानंतर मोठं यश आलंय. राजकीय प्रतिक्रियासुद्धा येताना दिसत आहेत. अनेक घडामोडी देशासोबत राज्यातसुद्धा आपल्याला घडताना दिसत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर आली. दिल्लीमध्ये अमित शहांची भेट होण्याची शक्यता आहे, चर्चा होण्याची शक्यता आहे.